जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष बातम्या। माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय शिक्षण प्रशिक्षण विभाग प्रमुख उपप्रमुख मारुती सरोदे, केंद्रीय शिक्षक तथा जिल्हाध्यक्ष सोलापूर अण्णासाहेब वाघमारे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले। यावेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप व माळशिरस तालुका यांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने बौद्धाचार्य व बौद्ध बांधव उपस्थित होते। संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं धम्म प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पदाधिकारी आणि त्याची जबाबदारी। एखादी आपण शाखा निर्माण केली आणि त्या शाखेमध्ये पदाधिकारी नेमले तर त्या शाखेचा जो अध्यक्ष आहे, सेक्रेटरी आहे, कोषाध्यक्ष आहे, बाकीचे जे पद आहेत ते पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जर त्या पदाधिकाऱ्याला माहित नसेल तर तो काम करू शकत नाही। नुसता नावाला पद घेऊन घरामध्ये बसण्यामध्ये काय अर्थ नसतो। आणि त्या पदाधिकाऱ्याला जर त्याच्या पदाची जबाबदारी माहित नसेल, तो प्रशिक्षित जर कार्यकर्ता नसेल तर मग काम करायला खूप अवघड जातं। आणि म्हणून काम करायला अवघड जाऊ नये, त्याला सोपं जावं, त्याची जबाबदारीची जाणीव त्याला करून देण्याचं काम या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यकर्त्याला प्रशिक्षित करतो। आणि मग अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, कोषाध्यक्ष असेल किंवा त्याचे सचिव असतील किंवा विभागाचे प्रमुख असतील, ज्याला आपण उपाध्यक्ष म्हणतो, आपल्याकडे 4 विभाग आहेत, त्या विभागाचे काही प्रमुख असतील, त्यांची काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा विषय या ठिकाणी संपन्न करत आहोत। सुरुवातीपासून घेऊया। अध्यक्षाची पहिल्यांदा पाहूया जबाबदारी काय आहे, सेक्रेटरीची जबाबदारी काय आहे पाहूया, कोषाध्यक्षाची जबाबदारी काय आहे पाहूया, शेवट संघटकापर्यंत आपण येणार आहोत। आणि या साऱ्या जबाबदाऱ्या मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। आपल्याकडे नोटबुक असेल तर नोटबुक मध्ये आपण ते पॉइंट लिहून घेऊ शकता, बरोबर लिहून घ्या, कारण 1 तासामध्ये संपवणारा विषय नाही, तरी पण मी 1 तासामध्ये संपवणार आहे। आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला सांगत असताना आपण त्या ध्यानपूर्वक आपण त्या ऐकाव्यात असे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। करतील सरचिटणीस। आता आपली एखादी शाखा आहे आणि शाखेचा सरचिटणीस तो शहराचा सरचिटणीस असतो, जिल्ह्याचा असेल तर जिल्ह्याचा सरचिटणीस, तालुक्याचा कार्यक्रम असेल तर तालुक्याचा सरचिटणीस, एखादा शाखेचा कार्यक्रम असेल तर त्याचा शाखेचा सरचिटणीस, सूत्रसंचालन त्या ठिकाणी त्याने केलं पाहिजे। नंतर आपण भाड्याने घेऊन येतो काय काय ठिकाणी कार्यक्रमाला, भाड्याचा सरचिटणीस, कुठल्या भाड्याचा, भाड्याने घेऊन येतो। संस्था म्हटलं की आपल्याला दिसतं की खूप काही कारभार चाललेला असतो, खूप गोंधळ असतो, खूप समिती असतात, कुणी कुणाचं काम किंवा कोणतं नेतृत्व कुणी करावं याचा सगळा गोंधळ उडालेला असतो। पण त्यांनी आपल्याला समजावून सांगितलंय की अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय, उपाध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय, कोषाध्यक्षाची जबाबदारी काय, सरचिटणीसाची जबाबदारी काय, आणि प्रत्येकानं जर आपली जबाबदारी पूर्ण केली तर ही संस्था आपल्या याचा वटवृक्ष व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही। म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीनं जे शक्य होईल ते, अगदी संघटकापासून ते अध्यक्षापर्यंत सगळ्यांनी जर आपापली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या समजल्या किंवा समजावून घेतल्या तर आपण लवकरच हा भारत बौद्धमय करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असेल। सोलापूर पश्चिम विभाग, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस या 5 तालुक्याच्या विभागाचा पश्चिम विभाग सोलापूर जिल्हा याच्या विद्यमाने प्रशिक्षण शिबिर व चिंतन या प्रकारचं शिबिर आयोजित केलं जातं भारत बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयामार्फत। याच्यामध्ये कार्यकर्त्याला संस्थेची व्यवस्थितपणे माहिती, संस्थेच्या माध्यमातून चालू असलेले 24 संस्कार शिबिर, त्याचप्रमाणे त्याची आचारसंहिता, बौद्धाचार्याचे कर्तव्य, बौद्धाचार्याची जबाबदारी, केंद्रीय शिक्षक,
समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि उपासक उपासिका यांची जी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, समाजामध्ये कशा प्रकारचं आचरण करायचं, कशा प्रकारचं संस्थेचे कामकाज लोकांपर्यंत पोचवायचं, या प्रकारच्या कामकाजाची माहिती व्यवस्थितपणे इथं सोलापूर पूर्वचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब वाघमारे, त्याचप्रमाणे केंद्रीय प्रेक्षक विभाग सचिव, केंद्रीय शिक्षक मारुती सरोदे सर यांनी इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दिली आणि ते समाधानी झालेले आहेत आणि त्यांना पुढील गम्माची चळवळ गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक प्रोत्साहन मिळालेलं आहे. मी एवढंच या इच्छितो. नमो बुद्धाय. जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराला अभिवादन करून सोलापूर जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष हनुमंतजी जगताप यांच्या नेतृत्वात आज 5 तालुक्याचं कार्यकर्ता शिबिर संपन्न झालं आणि या कार्यकर्ता शिबिरामध्ये जवळजवळ 70 लोकांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये एकंदर 4 विषय होते. ते 4 विषय म्हणजे 24 प्रकारच्या शिबिरापैकी हे पहिलं शिबिर आहे की कार्यकर्त्याला संस्थेची ओळख करून दिली जाते, कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्याची आचारसंहिता आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कार्यालयीन कामकाज कसं करावं अशा तऱ्हेचं या शिबिरामधून शिकवलं जातं. त्यामुळं कार्यकर्ते या शिकवणीप्रमाणे आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या आपल्या शाखेमध्ये कामकाज करतात आणि ते कामकाज सुरळीत चालतं आणि त्यामुळं हे कार्यकर्ता शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं. त्याचप्रमाणे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष प्रशांतजी कांबळे होते, सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष या जिल्ह्याचे हे उपस्थित होते. केंद्रीय शिक्षक, शिक्षिका आणि बौद्धाचार्य आणि पत्रकार हे उपस्थित होते. या पत्रकारांनी या कार्यक्रमाची दखल घेतलेली आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी प्रसारित करतील असं तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. जय भीम. नमो बुद्धाय. परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर, दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गावातील अवैध दारू बंद करावी यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीने 24 ऑगस्ट रोजी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. अद्यापही गावातील दारू उत्पादक शुल्क परभणी कार्यालयाच्या आशीर्वादाने खुलेआम चालू आहे असा आरोप शिंगणापूर येथील महिला ग्रामस्थांनी केला आहे. परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांची 100 ते 150 महिलांनी भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करा असे निवेदन सादर करण्यात आले होते. अद्यापही या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिंगणापूर येथील महिलांनी 2 ऑक्टोबर रोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. रायना झाली, घर जवळच दारू आहे. समजा आमच्या घराला कुलप आहे तर मी एकटीच आहे घरात. तुमच्या शेजारी दारूचं दुकान आहे का? हो, शेजारीच आहे. मग कवर सैन खा द्यायचं. लेक नाही तर जवळ, लेकी नाही तर जवळ, मायबाप नाही आम्हाला. कोणाजवळ जावा, कोणाचा आसरा बघावा. आम्ही पिऊन हानमार करायला आम्हाला असं तकलीफ, असं जेवण सुद्धा करू देत नाहीत. रात्रभर आम्ही काम करून येतात मंजुरी करून हिळभर आणि रात्री झोपू देत नाहीत, खाऊ देत नाहीत, तू देत नाहीत. मग कसं राहावं या दारूसाठी? घर जवळच आहे दारू. मी त्या रात्री तुम्हाला फोन केला था. मी माणूस किती हे करेल. लई वैताग आलाय. लेकरं नाही तर बाळ नाही तर मायबाप असले तर मायबापच इथं गेला. असं कोणीच नाही ना घरी. कसं जगायचं, कसं राहायचं? आणि इकडे गेलं तिकडे गेलं, मग कुठे गेलं ते म्हणून मारायचं. मी सीमा माणिक कदम बोलते. आज आमच्या शाळा भोवताल बघा किती पावसाळ्या पडले. लेकरं पण बिघडायले. माणसं तर त्या सोडून मात्र लेकरं सुद्धा संध्याकाळी प्यालेत, रात्रभर प्यालेत, बड्डे असल्या प्यायचा. आणि मग आईला वाटते लेकरू गेले शाळेमध्ये, पण ते आता काय करायला माहीत का? ते सरची गलती नाही, हे माघारी कारभार व्हायला. रविवारी शनिवारी भरपूर दारू प्यायले तर. आणि दारूचं दुकान शाळेजवळच आहे. हे आम्हाला गावात दुकान नाही पाहिजे. हे गावातलं दुकान बंद झाले पाहिजे. आणि संध्याकाळी पुन्हा लेकरं काय करायचं? धिंगाणा करायला मारहारी, डोसक्यात शिशा घालायचे कुणाकाच्या. एखादा मेलं राहिलं मग कसं करायचं?
आणि आई वडिलांना वाटतं गेले शेतात ती पावशेर घेऊन चालून प्याले आणि लोक म्हणत बंद होत नाही दारू, कशी बंद होईल? आता याच्यात काहीच घेणं नाही कोणाचं. आम्ही आमचं बायाने केले, गावासाठी केले, गावासाठी मेघना मॅडमला आमची एकच मागणी, आमच्या गावातली दारू बंद केली पाहिजे मेघना मॅडमने. त्यानं बघितलेली परिस्थिती कशी, त्याला मी मागच्या वेळेसच बोलली होती. त्याने सांगितले आम्हाला आवाज दिले की आम्ही बंद करू शकते, मला एकदा एक कॉल करा म्हणजे. सोनाली खिलारे, आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं, SP ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद व्हावं म्हणून, शिंगणापूर गावातली. पण आणखीन सुद्धा दारू बंद झाली नाहीये. रात्रभर दारूचे दुकानं चालूच राहिलेत आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास द्यायलेत की दारू कशीच बंद होत नाही, तुम्ही काहीही केलं तरी बंद राहत नाही. मला फक्त SP साहेबांना हेच म्हणायचं आहे की तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात, तुम्ही आमचे SP आहेत, तर आमच्या गावातली दारू बंद, हे तर गाव छोटं आहे, खेडेगाव, पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही, पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे. आणि हे मेघना दिदीला पण हे सांगायचं की तुम्ही एक महिला आहेत, तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे, महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे. एक आई आपली, एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असता, पण ते नवरा जर व्यसनी असला तर ती बाई करणार काय? तिचं स्वप्न असते तिचे मुलं झाल्याच्या नंतर, ते मुलं मोठाले झाल्याच्या नंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल, पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं, आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते, त्यावेळेस तो पण मुलगा व्यसनी निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय? ह्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे. या दारूला कुठंतरी थांबलं पाहिजे, खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत. आमच्या गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं आहे की आमचं गाव व्यसनमुक्ती झालं पाहिजे. दारू जर बंद नाही झाली तरी महिलांचं म्हणणं आहे की आम्ही SP साहेबाच्या ऑफिस समोर जाऊन उपोषण करणार आहोत. तरी पण दारू नाही बंद झाली तर त्यांनीच आम्हाला त्याच्यातून मार्ग सांगा की काय करावं. याच्यावर आम्हाला दुसरं काही बोलायचं नाही, फक्त आमचं दारू बंद झाली पाहिजे. आता आमच्या गावामध्ये असं झालंय की आम्ही महिलांनी पुढाकार घेतलाय दारूसाठी की ही दारू बंद व्हावं, कारण की भरपूर महिलाला या दारूमुळे खूप त्रास व्हायलाय. त्याच्यामुळे आम्ही हे पुढाकार घेतलाय, कारण की घरामध्ये जे दारू पितात माणसं ते धान्य सुद्धा ठेविनात, त्याच्यामुळे महिला इतक्या कदरल्या आता. आणि आज असं झालंय की आमच्या गावामध्ये ज्याला त्याला वाटतंय की ही दारूबंदी, की आम्हाला जे आमच्या गावामध्ये आता इलेक्शन होणार आहे ते इलेक्शनवाले आम्हाला समोर करायले तर आणि म्हणाले की आम्हाला त्या इलेक्शनशी काहीच घेणं देणं नाहीये, आम्हाला हे सरपंच येऊ की ते सरपंच येऊ, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त आम्हाला दारू बंदी झाली पाहिजे, व्यसनमुक्त झाले. आम्ही कोणाच्या ह्याच्या खाली मार्गदर्शनाखाली काम करत नाहीये. कोणत्या सरपंचानं जरी आम्हाला म्हणलं की तुम्ही असं करा तसं करा, आम्ही त्याचं ऐकणार नाहीत. आम्हाला फक्त दारूबंदीसाठी करायचंय, आम्हाला विलक्षणसाठी काहीही करायचं नाहीये. आणि दारू बंद फक्त आम्ही संसारासाठी करायलो, कारण की प्रत्येकाचा संसार राजकारणासाठी नाही, संसारासाठी करायलो, कारण की प्रत्येकाचा संसार आज रस्त्यावर आहे. ज्या बाया दिवसभर मोलमजुरी करून मुलांना खाऊ पिऊ घालतात, त्या नवऱ्याला सांभाळतात, आणि तो जो माणूस व्यसनी आहे दारू पितोय ते पण दिवसभर राबतोय, कुत्र्यावानी काम करते आणि संध्याकाळी ते दारू पितोय, कारण की त्याची सुद्धा इच्छा नसती मनातून की मी दारू पिवावं म्हणून, पण ती दारूच अशी आहे की ते खिसल्या जातोय त्याच्याकडे, आणि ते दारू पिऊन येऊन संध्याकाळी 2 घास आनंदानं बायको बरोबर मुलांबरोबर खायचे, ते त्या बाईला खाऊ देत नाहीये आणि आपण सुद्धा स्वतः खात नाहीये. आज अशी परिस्थिती झाली, घरोघर झालीये. आज तुम्ही जर जिल्हा परिषद मध्ये, आज बाया इथं माणसांनी येऊ दिल्या नाहीत, पण तुम्ही जर आज जिल्हा परिषद मध्ये आणि संस्थेमध्ये जर माझ्या बरोबर आला, तिथल्या मुलांना जर विचारलं, मुलं तर कोणाच्या सांगण्यावरून नसतात ना, मुलं तर ते निरागस असतात. मुलं सांगतात तुम्हाला की आमचे वडील किती पेतात, कोण कोण पेते कोण कोण नाही. तुम्ही एकदा मुलांची सुद्धा मी तुमच्याकडं पत्रकार बैठक घेणार आहे आणि त्या मुलांना तुम्ही विचारा. मुलं तर कोणाच्या ह्याच्या नाही, अचानक शाळेमध्ये जाऊन विचारा, मुलं तर कोणाचं सांगण्यावरून ऐकणार नाहीयेत. कारण की या गावामध्ये एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की दारूवाले म्हणजे आता पोलीसवाले दारूवाल्या बायकांचं असं म्हणणं आहे की आमचा धंदाच तो आहे. आम्हाला पोलीसवाले म्हणतात की जोपर्यंत गरम वातावरण आहे तोपर्यंत तुम्ही शांत राहा 5-6 दिवस, नंतर तुम्ही हळूहळू चालू करा. आता इथं 2-5-6 दिवस दारू बंद झाली, पुन्हा पार्सल द्यायला चालू झाली. उपोषणची तारीख आम्ही सांगू तुम्हाला, जर ही दारू ह्या महिन्यामध्ये नाही झाली बंद तर दुसऱ्या महिन्यात आम्ही 1 तारखेला उपोषण करू. चले जाओ भाजप सरकार चले जाओ, भाजप हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे आमदार सतीश पाटील म्हणाले, महायुतीने निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासनं विसरली आहेत। आता बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक कायदा आणलाय। हा लोकशाहीला धोका असून हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली। त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी उबाठा शिवसेनेचे संजय पवार सह संपर्क प्रमुख विजय देवणे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, हातकणंगले शिवसेनाध्यक्ष संजय चौगुले, शहराध्यक्ष RK पवार उपस्थित होते। इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला। आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या। राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या। आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग यायला काय हरकत होती? पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का? त्या कायद्याची गरज होती का? आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे। जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे। नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातला नक्षलवादाचा प्रश्न आहे। आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPAमध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करू। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या अत्याचारी विधेयकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासह समविचारी पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगरात आंदोलन करण्यात आले। जनसुरक्षा विधेयक हे हुकुमशाही पद्धतीचे असून सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा एका अस्त्रासारखा वापर केला जाण्याची भीती आहे। नक्षलवादाच्या बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत, त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही, पण सरकार अदानीसारख्या भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांच्या विरोधात कुणीही आंदोलन करू नये, आवाज उठवू नये, यासाठी हा कायदा वापरला जाऊ शकतो। या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोध पक्षांनी वज्रमूठ केली असून 10 सप्टेंबर व त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी राज्यात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते भीमरावजी हत्तीअंबेरे यांनी लॉर्ड बुद्धा TV सोबत बोलताना दिली। दर्शकांनो, आपण सध्या आहोत आता हे आहे छत्रपती संभाजीनगरचं क्रांती चौक आणि या क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं अर्थातच शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी विविध संघटनांना घेऊन एक आंदोलन करण्यात जात आहे, निदर्शनं करण्यात येत आहेत। जे निदर्शनं आहेत की जनसुरक्षा नावाचं जे विधेयक या ठिकाणी युती सरकारने या ठिकाणी पारित केलेलं आहे, त्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये हे या ठिकाणी निदर्शनं होत आहेत क्रांती चौकामध्ये।
छत्रपती संभाजीनगरच्या काही लोकांसोबत आपण या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न नक्की करत आहोत। आपण थोडंसं काही मान्यवरांसोबत जाणून घेणार आहोत कशा पद्धतीचं जनसुरक्षा हे विधेयक आहेत। आमच्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत भीमरावजी हत्ती आंबेरे साहेब, यांना आपण जाणून घेणार आहोत काय आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये माणसाला बोलण्याचा, स्वातंत्र्याचा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा, आपले न्याय हक्क मागण्याचे जे हक्क दिले होते ते हक्क हिरावून घेणारं जनसुरक्षा विरोधी विधेयक या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात आणलेलं आहे। या विधेयकामुळे सगळ्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जाणार आहेत। नागरिकांना कुठल्याही प्रश्नावर आंदोलन करता येणार नाही आणि आंदोलन केलं तर त्याला जामीन सुद्धा मिळणार नाही। म्हणून या विधेयकाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, सेका पक्ष या सगळे पक्ष मिळून राज्यभरात आज तीव्र आंदोलन करत आहेत। हा कायदा रद्द झाला पाहिजे। जसा इंग्रजांनी कायदा आणला होता, हे इंग्रजाच्याच पार्श्वभूमीवर हे सरकार हे चोर सरकार आहे। या चोर सरकारला सत्तेत राहण्यासाठी लोकांनी आंदोलन करू नये, लोकांनी आवाज उठवू नये, यासाठी हे विधेयक आणलं आहे। आणि गोरगरिबाच्या जमिनी या अदानी आणि अंबानीच्या खिशात घालायच्या आहेत, घशात घालायच्या आहेत। त्याच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर आणि आंदोलन करू नये म्हणून हा कायदा आणलेला आहे। या कायद्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि राज्यभरात तीव्र आंदोलन करून हे विधेयक रद्द झालं पाहिजे याची आम्ही मागणी करतो। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण जुळलेलो आहोत या ठिकाणी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी हे निदर्शनं करण्यात येत आहेत आणि काही विविध आघाड्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहू शकता प्रचंड या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी सुरू आहे। प्रचंड स्वरूपामध्ये महिला सुद्धा या ठिकाणी क्रांती चौकामध्ये जमा झालेल्या आहेत आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचं हे स्पेशल कव्हरेज आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन सौरभ डाबरे, आपण अनेक लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक्झॅक्टली जनसुरक्षा विधेयक काय आहे आणि लोकांच्या हक्क अधिकारावर कशा पद्धतीने हे गदा आणते आहे या अनुषंगानं लोकांना भविष्यामध्ये आंदोलन करता येणार नाही। सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारच्या कुठल्याही ध्येय धोरणाविरोधामध्ये या ठिकाणी लोकांना संविधानिक मार्गानं या ठिकाणी मांडणी करता येणार नाही अशा पद्धतीचं हे विधेयक असल्यामुळे या विधेयकाच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरातनं या ठिकाणी प्रचंड निदर्शनं होत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं। आणि आपण आता या ठिकाणी आहोत क्रांती चौकामध्ये आणि क्रांती चौकामध्ये अनेक गट आहेत, ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा तीव्र या ठिकाणी विरोध या जनसुरक्षा विधेयकाला आहे आणि आपण अजूनही काही लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करतायत। हे प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन सौरभ डाबरे सह। माननीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य राजभवन मुंबई यांना माननीय उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या मार्फत राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र महासचिव डॉक्टर अरविंद कोलते, शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष पत्रकार गजानन ठोसर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा पारित केला असून तो लागू करण्याचा निर्णय घेतलाय। जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनधिकृत निर्बंध घालणारा असल्यामुळे हा कायदा रद्द होणे अत्यंत आवश्यक आहे। कारण जनसामान्य व्यक्ती किंवा राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी एखाद्या सरकारमधील मंत्री, आमदार किंवा शासकीय अधिकारी यांना चुकीच्या प्रकाराबद्दल व कोणत्याही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यास सदरचे सत्य राष्ट्रहिताविरुद्ध ठरवून त्यावर अनधिकृत कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारने जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडे राखून ठेवला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय हो, विकास आघाडीचा विजय हो, विकास आघाडीचा विजय हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो।
नया कायदा इन्होंने प्रस्तावित किया है, जन सुरक्षा कायदा नाम से। तो ये 63वां कायदा है और ये कायदा अगर लागू हो गया तो जो भाजपा सरकार की नीति रही है कि विरोधी पक्ष को नामोनिश करना, उनको मिटाना और उनकी सरकारें करके गिराना, तो उनको ये उनकी हुकुमशाही जो होती है उसको ये और फायदा पहुंचाएगा और जो लोक नियुक्त सरकारें हैं, विरोधी पक्ष की है, उनको गिराने में इसकी मदद उनको होगी। और यही ध्यान में रखते उन्होंने ये कायदा लाया है। इसके पहले भी ईडी के माध्यम से, पीएमएलए के कायदे के माध्यम से इन्होंने ऐसे विरोधी पक्ष के बड़े बड़े नेता जो लोगों को बिना वजह बेवजह कोई भी आरोप न होते हुए भी उन्होंने 1 साल 1.5 साल जेल में रखा। उदाहरण के तौर पर अरविंद केजरीवाल जो मुख्यमंत्री दिल्ली के थे, हेमंत सोरेन जो झारखंड के मुख्यमंत्री थे, यहाँ के गृहमंत्री थे, उनके विरुद्ध में एक भी जो आरोप किए थे वो एक भी सिद्ध नहीं हुआ। बड़ी कर दिया और ये कह के कर दिया कि गुना दाखिल नहीं हो सकता। ऐसे कायदे का उपयोग ये विरोधी पक्ष के जो नेता लोग हैं या विरोधी जो पार्टी है उनको खत्म करने के लिए ये ला रहे हैं। इसके पहले भी उन्होंने प्रस्तावित किए थे जो हमारे महाविकास आघाड़ी कांग्रेस जो मित्र जो देश की इंडिया आघाड़ी और महाविकास आघाड़ी तो उसके माध्यम से हमने आंदोलन करके ये जो जन विरोधी कायदे जो काश्तकारों के विरोधी कायदे रद्द करवाए हैं और ये भी हम करके रहेंगे। हमारे जो प्रदेश के अध्यक्ष है हर्षवर्धन दादा सबका, राष्ट्रवादी के जो राष्ट्रीय नेता है, अध्यक्ष है राष्ट्रीय शरद चंद्रजी पवार साहब और शिवसेना के उद्धव ठाकरे, तो इन्होंने हम सब महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं को निर्देश दिया है पूरे महाराष्ट्र में ये आंदोलन जोर से छेड़ा जाए और ये बारे में जनमत तैयार किया जाए और इसकी वजह से भारत सरकार को ये बाध्य करना पड़ेगा या करना चाहिए। सुरक्षा अधिनियम कायदा जो है वो रद्द होने के लिए हमने आज महाविकास आघाड़ी ने धरने आंदोलन किया है। ये केंद्र में सरकार जो भाजपा की है वोट का अधिकार भी अपने लोगों से छीन रही है और जहाँ चाहे जहाँ वोट बढ़ाना हो, जहाँ चाहे उनके डबल वोट करना है, ऐसा ये कर रहे हैं। इसलिए हमने इसका निषेध किया है। आज हम महाविकास आघाड़ी की तरफ से इसका पूरी तौर से निषेध करते हैं। राज्यात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हा 10 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर एकमताने मंजूर केलाय। या विरोधात आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात धरणे प्रदर्शन करण्यात आले। नागपुरातील व्हरायटी चौक येथे काँग्रेसचे आमदार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने करण्यात आले। राष्ट्रीय जनसुरक्षा विधेयक हे राज्यातील नागरिकांच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणणार असून लोकशाही विरोधी आहे। या कायद्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येईल व सरकार विरोधात कुठलेही पाऊल उचलल्यास तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारकडे राहील। हा कायदा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना विरोध करणारा असून जनतेचे अधिकार हिरावून घेणारा केंद्र व राज्य सरकारने त्वरित हे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, किशोर कणेरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसुरक्षा विधेयक हे सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर, तरी अनेक संघटना सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे। कुठलाही विधेयक
कोणताही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोलले, पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला परवानगीच नाही आहे। सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बंदीच राहते आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य जनतेचा हक्क, सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिलं तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे। बिलकुल कायदा मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि वेळ आले तर रस्त्यावर उतरून हे आंदोलन होईल। येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा हे आंदोलन अजून प्रखर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जनसुरक्षा कायदा यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये बहुमताच्या आणि 5वी बहुमताच्या जोरावर यांनी पारित केला। खरं म्हणजे या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि ज्या पद्धतीचे त्याच्यामध्ये नियम लावण्यात आलेले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहे। कोणत्याही संघटनेवर बंदी आणण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे। कोणत्याही व्यक्तीला कुठलीही प्रकारची नोटीस न देता त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून करायचं आहे। मग एकीकडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेता आपल्या लोकप्रियतेच्या संदर्भामध्ये मोठा उदोउदो करतात, मग तुम्ही सर्वसामान्यांचा विरोध हा तुम्ही पाहू शकत नाही आणि म्हणून त्यांना डांबण्यासाठी अशा पद्धतीचा कायदा यांनी आणलेला आहे। याचा आम्ही सभागृहामध्ये विरोध केला होता। आताही प्रदेश काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं निदर्शने सुरू आहे आणि जोपर्यंत हा कायदा हे सरकार रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम राहील। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। शासन निर्णयानुसार 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी कोल्हापुरात राष्ट्रीय आरोग्य अभियान समिती व एकता संघ महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन चालू आहे। गेली 16 दिवस हे आंदोलन चालू असून याची दखल अद्यापही कोणी घेतलेली नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही बेमुदत ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। शिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, रस्त्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, एकच नारा, एकच नारा, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, कधी पाहिजे, आताच पाहिजे, कधी पाहिजे, आताच पाहिजे। आम्ही NRHM एकत्रीकरण समितीतर्फे संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत आंदोलन करत आहोत। आंदोलनाची सर्वात महत्त्वाची आणि मुख्य मागणी ही आहे की 14 मार्च 2024 रोजी तो शासनानं 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना समायोजन करून घेण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्याची इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं नाही। एकूण 72 केडरपैकी 2 केडरांचं समायोजन झालेलं आहे, ड्रायव्हर आणि शिपाई, पण बाकीच्या अजून केडरचं समायोजन झालेलं नाही। आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकारला ही विनंती करतो की जे 10 वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं समायोजनाचा जो GR झालेला आहे तो त्वरित लागू करण्यात यावा। त्याचबरोबर इतर ज्या 18 मागण्या आहेत, समान काम समान वेतन असेल, वेतन सुसूत्रीकरण असेल, विमा लागू असेल, या प्रकारच्या ज्या 18 मागण्या आम्ही केलेल्या आहेत
त्याचाही गांभीर्यपूर्वक शासनाने विचार करावा. सुरू आहे या संपामध्ये शासनाकडनं आम्हाला अशी विनंती केली होती की तुम्ही संप मागे घेऊन कामावरती हजर व्हावं, पण आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत आपलं समायोजन होणार नाही तोपर्यंत आमचा संप हा कंटिन्यू चालू राहणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती परत हीच राहील की ज्या काय आपल्या प्रलंबित मागण्या आहेत, 10 वर्षाच्या वरती ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं त्या कर्मचाऱ्यांचं सरळ सेवेमध्ये समावेशन करणं, वेतन सुसूत्रीकरण असेल आणि बदली धोरण असेल, या सर्व धोरणाच्या आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्हाला परत कामावर जाण्याची काही हरकत नाही आहे. वासाच्या दुधाच्या दरात दुपटीने वाढ तसेच विविध विषयातील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देत कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध उत्पादक संघाची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. 5 स्टार MIDC येथील संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना स्थळावर ही सभा संपन्न झाली. विषय पत्रिकेवरील चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी वाचन केले. त्याला एकमुखाने पाठिंबा देत सर्व विषय मंजूर करण्यात आले. मात्र गोकुळ दूध संघातील संचालक श्रमिका महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. महायुतीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची शाहू आघाडी म्हणून सत्ता आहे. सर्वप्रथम मागील वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचं निधन झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. मुश्रीफ आणि पाटील गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे, संचालक अजित नरके, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, बयाजी शेळके तसेच अन्य संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघायला मिळालं ही ठरवून केलेली हुल्लडबाजी आहे. नेहमीप्रमाणे सभा गुंडाळलेली आहे. माझे प्रश्न जाऊ दे, पण ज्येष्ठ सभासद हे मगासपासून इथे उभे आहेत कंटिन्युअस, त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही. माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माईक देण्यात आला, पण तो आक्षेपसुद्धा तिथं ऐकून घेण्यात आला नाही. त्यांनी काहीतरी थातूरमातूर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला, कोर्ट नियम दुरुस्ती का करताय, पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाही आहे. म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता. पण सर्वसाधारणमध्ये जरी त्यांनी हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही. याच्यावरती अजून हे राज्य शासनाकडे जाईल. याच्यावरती पूर्ण प्रोसेस आहे. मी वरपर्यंत याचं एक्सप्लेनेशन मागणार आहे. मला आजही 2125 संचालक करण्यावरती यांच्याकडून रीतसर एक्सप्लेनेशन मिळालेलं नाही आहे किंवा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जी माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा होती ती मी केलेली आहे, माझ्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे शब्द न पाळणारं कोण आहे आणि शब्द पाळणारं कोण आहे हे आज अखंड मला वाटतंय सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यांनी जे सांगितलं ना की प्रश्न तुम्ही लेखी द्या, लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते. जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित असतं. मी म्हणते माझे तर जाऊ दे, मी तर उद्या बोर्डामध्ये सुद्धा त्यांना विचारेन, पण मग सभासदांची काय चूक आहे? तुम्ही म्हटलेला सभासदांचे प्रश्न ऐकून घेणार, 3-3 तास चालवणार, 3 तासापैकी 2.5 तास तर चेअरमन बोलतात आणि मग MD बोलतात. सभासद कधी बोलायचे? मागचे तर सभासद सगळे उठून गेले. तुम्ही 2.5 तास जर एकटेच भाषण करायला लागला तर लोक कंटाळणार. लोक सकाळपासून येऊन बसतात. बुदरगड वगैरे खूप लांबनं लोक येतात. चंदगड, बुदरगड असतील, राधानगरी असतील, लांबनं लोक आलेली असतात आणि सकाळी लवकर येऊन बसलेली असतात. तुम्ही जे लेखी प्रश्न उत्तरं वाचताय त्याच्या आधी जर सभासदांना बोलायची संधी दिली असती, त्यांच्या शंकेचं निरसनित केलं असतं, कारण संपूर्ण प्रशासन वरती बसलेलं असतं. कारभाराची माहिती ऐकून घेतली त्याबद्दल सर्व उत्पादक समाजाला मनापासून खाली दिलेला होता आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.